तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे आहे ते आता नियम आणि अटी आणि जे काही हमीपत्रामध्ये निकष होते ते आता वास्तव्यामध्ये जे आहे ते लावले जात आहे आणि या निकषावरूनच जे आहे ते भरपूर महिलांचे पैसे बंद करण्यात येणार आणि काही महिलांचे जे काही पैसे आहे ते 1500 रुपयापासून त्यांचा 500 रुपये प्रति महिना त्यांना यापुढे जे आहे ते मिळणार आहे। बघा, व्हिडिओ पूर्ण पहा, कारण मी स्वतःही काहीच माहिती देत नाही। महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी ही पूर्ण माहिती दिलेली आहे। तुम्ही यूट्यूबवर जे काही व्हिडिओ पाहिले, न्यूज चॅनलवर पाहिले, त्यावर तुम्हाला ती माहिती मिळाली असेल। पण बघा, व्हिडिओ पूर्ण पहा, नंतर तुम्ही व्हिडिओमध्येच कमेंट कराल की सर आम्हाला तर जानेवारी महिन्यामध्ये 1500 रुपये पूर्ण आले, तुम्ही सांगत होते की 500 रुपये मिळणार। त्याचेच उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण देणार आहे। तर बघा, जे काही महिला आहे, जे काही निकष आहे, या निकषांमध्ये ज्या महिला बसतात आता त्या महिलांना जे आहे ते पूर्ण 1500 रुपये मिळणार आहे। ज्या महिलांचे उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी आहे त्यांना पूर्ण 1500 रुपये मिळणार। ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये 4 व्हीलर कार, 4 चाकी कार नाही त्यांना पूर्ण 1500 मिळणार। ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये कोणी आयकर इन्कम टॅक्स भरत नाही त्या महिलांना पूर्ण 1500 रुपये मिळणार आहेत। मग आता पडताळणी या ठिकाणी कोणाची होणार आहे, तर पडताळणी होणार आहे ज्या महिलांच्या घरी 4 चाकी कार आहे, ज्या महिलांच्या घरी आयकर विभागामध्ये इन्कम टॅक्स भरले जाते, सरकारी नोकरी आहे, त्यांच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्ती सरकारी नोकरी किंवा मोठा व्यवसाय आहे, किंवा ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये केशरी किंवा पिवळे राशन कार्ड नाही त्या महिलांची आता पडताळणी या ठिकाणी होणार आहे। तर बघा, भरपूर महिलांनी अर्ज भरताना 2,50,000 रुपयापेक्षा कमी असलेलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी जे आहे ते दिलेलं होतं। मग हे सर्व असून सुद्धा अर्ज मंजूर झाले। भरपूर महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते 6 महिन्यापर्यंतचे 9,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले। काही महिलांच्या खात्यामध्ये कमी जास्त पैसे सुद्धा जमा झाले, कारण त्यांचा अर्ज अप्रूव्ह होण्याचा जो काही महिना होता त्या महिन्यापासून त्यांचे पैसे जमा झाले। मग आता यामध्ये कोणत्या महिलांना फक्त 500 रुपये महिना यापुढे मिळणार आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला आता देत आहे। तर बघा, ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी आहे त्यांना 1500 रुपये प्रति महिना मिळत आहे। पण त्या महिला जे आहे ते आधीपासून दुसऱ्या कोणत्या तरी योजनेचा लाभ घेत आहे, जसं की संजय गांधी निराधार योजना, राजीव गांधी निराधार योजना किंवा दुसरी कोणती जी काही निराधार योजना आहे या योजनेचा लाभ घेत आहे आणि त्या योजनेमधून त्यांना जे आहे ते 1000 रुपये प्रति महिना आधीपासूनच त्यांच्या खात्यामध्ये जमा होत होता। त्याचप्रमाणे काही महिलांच्या नावावर शेती आहे, त्या शेतीमधून त्यांना 1000 रुपये प्रति महिना शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सुद्धा दिला जातो। म्हणजे कोणत्याही योजनेअंतर्गत जर तुम्ही या आधीपासून 1000 रुपये महिन्याचा लाभ घेत असेल, 1000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येत असेल, तर आता त्या महिलांना फक्त 500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते टाकले जाणार आहे। म्हणजे जुन्या योजनेचे 1000 रुपये, 1000 रुपये आणि नवीन योजनेचे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये असे राऊंड फिगर त्यांना 1500 रुपये जे आहे ते देण्यात येणार आहे। पहिल्या योजनेचे 1500 आणि दुसऱ्या योजनेचे 1500 असे तुम्हाला आता 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार नाही। कारण बघा, आता केंद्र आणि राज्य लेवलवर जे आहे ते पूर्ण महिलांचे जे आहे ते अकाउंट अर्ज पूर्ण DBT मार्फत चेक केले जात आहे आणि ज्या महिला आधीपासून कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल त्या महिलांना सुद्धा आता DBT वरूनच पैसे टाकण्यात येणार आहे आणि त्यांना DBT करायला जे आहे ते त्या योजनेमध्ये सांगितलं गेलं आहे। म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्येच पाठवले जातात आणि ज्या काही आधीच्या योजना आहेत त्या योजनेचे पैसे जे आहेत ते आधी अकाउंट नंबरवर टाकले जात होते, म्हणजे डायरेक्ट अकाउंट नंबरवर टाकले जात होते, पण आता DBT वरून अकाउंट नंबरवर जे आहे ते टाकले जाणार आहे। म्हणजे यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आला DBTचा। म्हणजे सरसकट DBT मार्फत जर तुम्हाला आता आधीपासून कोणत्या योजनेचा 1000 रुपयापर्यंत लाभ मिळत असेल तर आता तुम्हाला फक्त 1500 रुपये जो आहे तो लाभ मिळणार आहे। आणि जर 1500 रुपये जर एकत्रित लाभ जुन्या कोणत्या योजनेपासून आधीच मिळत असेल तर आता त्या महिलांना एकही रुपया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून मिळणार नाही। त्यांचे जे काही अर्ज आहे ते रद्द करण्यात येणार आणि त्यांना यापुढे पैसे मिळणार नाही। त्याचप्रमाणे बघा, जे काही तुम्ही अर्ज भरले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर अर्ज भरले किंवा नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज भरले असेल, आता त्यावर सुद्धा संजय गांधीचं असं एक ऑप्शन आलेलं आहे। त्या ऑप्शनमध्ये जर यस असेल तर यानंतर त्या बहिणींना जे आहे ते पैसे मिळणार नाही। म्हणजे आधीपासून दुसऱ्या कोणत्या तरी योजनेचा लाभ घेत आहे, म्हणजे त्यांना 1000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आधीपासून जमा होत आहे, त्यामुळे त्यांना फक्त 500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकले जाणार। म्हणजे राऊंड फिगर 1500 रुपये त्यांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि जर अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झाला नसेल तर तुम्हाला आता पूर्ण 7 महिन्याचे जे आहे ते पूर्ण 3500 रुपये फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जमा होणार आहे। म्हणजे आधीपासून जुन्या योजनेचे 1000 रुपये तुम्हाला मिळत आहे, 1000 रुपये मिळत आहे, मग प्रत्येकी 500 रुपये महिना तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मिळणार आहे। तर बघा, तर तुम्ही म्हणाल की जानेवारी महिन्यामध्ये तर आम्हाला 1500 रुपये महिना पूर्ण आला, मग तुम्ही सांगत होते की 500 रुपयेच येणार,
तर बघा, पडताळणी सध्या ग्राउंड लेवलवर त्या ठिकाणी सरकार करत आहे. जसे जसे तुमचे अर्ज पुढे येतील, तुमच्याबद्दल सरकारला डिटेल मिळेल की ही महिला आधीपासून 1,000 रुपये महिन्याचा लाभ दुसऱ्या कोणत्यातरी योजनेतून घेत आहे, त्यानुसार जे आहे त्या महिलांचे अर्ज जे आहे ते छाननी करून त्यांच्या अर्जावर फक्त 500 रुपये टाकण्यात येणार. एका वेळेस संपूर्ण अर्जावर पूर्णपणे पैसे बंद होणार नाही. बघा, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे की टप्प्याटप्प्याने छाननी होत आहे आणि टप्प्याटप्प्याने काही महिलांचे जे आहे ते थोड्या थोड्या प्रमाणात पैसे बंद करण्यात येत आहे आणि त्यांचे पैसे जे आहे ते पाठवण्याची रक्कम ते कमी करण्यात येत आहे. मग आता जरी तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये पैसे मिळाले तर तुम्हाला पुढच्या काही महिन्यामध्ये ते तुमचे पैसे बंद होणार आणि 500 रुपयेच पुढच्या महिन्यापासून तुम्हाला सुरू होणार. असं होऊ शकते की तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण 1,500 रुपये मिळून जाईल, पण येणाऱ्या काही महिन्यामध्ये समोर 2 ते 3 महिन्यानंतर तुम्हाला फक्त 500 रुपये महिन्याचाच लाभ यापुढे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.